तर नागपूर राडा प्रकरणातील आरोपी बाहेरचे लोक असल्याची माहिती समोर येते। निम्मे आरोपी मध्य नागपूरचे रहिवासी नाहीत अशी माहिती देखील समोर आली आहे। एफआयआर मध्ये 51 नावे आहेत, त्यातील 24 आरोपी बाहेरचे असल्याची माहिती मिळते आहे। 24 आरोपी मध्य नागपुरात का आले होते याचा तपास आता पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे। आरोपी हिंसाचार घडवण्यासाठी मध्य नागपुरात आले होते का या संदर्भात देखील तपासाला सुरुवात करण्यात आली आहे। याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। प्रकरणात बांगलादेशातील आतंकवादी संघटनांचा हात आहे का हा प्रश्न यासाठी विचारला जातोय, कारण की नागपूरच्या सायबर पोलिसांनी आणि एटीएसनी त्या दिशेने तपास सुरू केलेला आहे। नागपुरातील हिंसाचार भडकवण्यासाठी जे 172 व्हिडिओज नागपूरच्या सायबर पोलिसांनी आयडेंटिफाय केलेले आहे, त्यामध्ये काही व्हिडिओ जे आहेत ते बांगलादेशातील आयपी ॲड्रेस त्यावर दाखवत आहे। बांगलादेशातील आयपी ॲड्रेस दाखवत असल्यामुळे यामागे बांगलादेशी आतंकवादी संघटना तर नाही ना असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे। त्या दिशेने तपास जो आहे तो सुरू केलेला आहे। बांगलादेशासोबतच इतर काही देशांमधल्या आयपी ॲड्रेस वरून हिंसाचार घडवण्यासाठी ते व्हिडिओ प्रमोट करण्यात आले, व्हायरल करण्यात आले। त्यामुळेच आता सायबर पोलिसांनी गुगल आणि यूट्यूबला मेल केलेला आहे, केंद्र सरकारलाही कळवलेलं आहे की अशा प्रकारचे व्हिडिओ जे आहे ते डिलीट करायला पाहिजे आणि यातला आतंकवादी अँगल जो आहे तोही आता सायबर पोलीस आणि एटीएसच्या माध्यमातून तपासला जातो। याची चौकशी जी आहे ती केली जाते, प्रत्येक व्हिडिओची चौकशी केली जाते। त्यामुळे या सगळ्या प्रकरणात देशद्रोहाचा गुन्हा सुद्धा आरोपींवर दाखल करण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। तर नागपुरातील 11 वस्त्यांमध्ये आज चौथ्या दिवशीही संचारबंदी कायम आहे। नागपूरमधील राडाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून ही खबरदारी घेण्यात येते। संचारबंदीच्या परिसरातील बाजारपेठा त्याचबरोबर 170 पेक्षा अधिक शाळा बंद ठेवण्यात आल्या।